गेटच्या बाहेर. हा गेटच्या बाहेर गेले की आता तिकडून जावं लागेल. इकडे एक जण येतो का मग? मी जाऊ का? जाऊन येते. मी जातो पाहिजे. त्या रूम मध्ये जाऊन बघ. नाही नाही इकडे यायचं ना त्यांना. सुया बिया मोकळेच आहे तिकडे. हो सुया बिया मोकळेच आहे तिकडे. चप्पल दिवस काय चप्पल हा हिरोळा जाऊ ना. हिरोळा होईल हिरवळा नाही. हिरोळा ये बाबा गवत्या गवत्या ते हिरोळा त्याला म्हणते. धनगरे पण हा या सर बघा. सांग की थोडा आम्हाला चाव ना रेसला जर पकडलं तर चालतं. तसं जे कला आहे त्याची एक समजा त्याला समजा भीती जर वाटली प्रेस म्हणजे मला समजलं प्रेशरला असं जोरात भीती जर वाटली की नाही तर चालतं. फरक नसते पकडलं. त्याला थोडं वाटत असतं की काय. किती विषारी पकडतो ती. वा 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 छान. बॉटल घेतली ना. बॉटल देखील गणेश ते बॉटल आणले. कुठं सोडतो शेतामध्ये ना. नाही मला ते म्हणायचं नाही बा. आता हे जो साप आहे तुला म्हणजे काहीच करू शकत नाही. तू पकडला ट्रेनिंग राहती. त्याला समजा फ्रेश जर दिलं समजा असेल प्रेस म्हणजे मला समजत नाही. तू मारायला एवढा त्याला लक्षात आलं नाही. वाटलं नाही त्याला काहीच. त्याला समजा पकडायला काय नाही ते मला समजायचं. तू त्याच्या जवळ गेल्यानंतर त्यांना हालचाल का केला नाही असं म्हणायचं. उगाच असं गप्पन झालं. तेच म्हणाल कसं काय तुला वाटलं नाही किंवा त्यांना म्हणजे हे करू शकतो. त्याला वाटलं नाही का समजा साप तसं करून जास्त करून चाव नाही. शांत स्वभावाचा असतो साप. मग आता जेव्हा आपण शेतामध्ये जात असतो तेव्हा काही करत असतो आपण जर पाय पडलं हात पाय पडलं की कोणती साप चावतो ते चावते साप. म्हणजे आता जेव्हा त्याला पकडायला गेला ना तेव्हा त्याच्या लक्षात नाही आलं काय मला मारणार आहे करणार आहे असं काही वाटत नव्हतं. तर त्याचं नेचर नाही समजा जास्त चावायचं. शांत स्वभाव. ते ट्रेनिंग मध्ये कसं राहते नॉर्मली समजा कसं पकडायचं काय नाही पुन्हा पोझिशनने पकडायचं ते समजा आधीच माहिती राहते. समजा ते शिकवतात ना त्याचं. ते ट्रेनिंग कुठे घेतलं मग ते उदगीर कोणत्या ह्याच्यामध्ये मित्र होतं. हां किती पकडला आतापर्यंत सर? 2000 होते. अभिनंदन. चांगलं. एवढ्या सापाचा जीव वाचवला. शेतकरी मित्रच म्हणाला लागेल की आता कारण सापामुळेच शेती आहे आणि आपण मारला असतं दुसरं काही पर्यायच नव्हता आपल्याला. त्यामुळे ते चांगलं आहे. ते समजा आपल्याकडे राहतात केला ते खाऊन त्याचं त्याच्यामुळेच आहे ना सर. समजा शेतकऱ्याचा एक समजा मित्रही म्हणतात. आणि ते लाईट जे टाकत होता त्याच्या डोळ्यावर टाकत होता का? साईडला होते. आणि मग समोर धरला का मागच्या बाजूचा धरला ते मागची बॉडी धरला धरते वेळेस विचारतो मग त्यांना असं धरते वेळेस त्याला वाटलं नाही का म्हणजे एकदम टोचण्या मारावं किंवा असं काही करावं असं काहीच वाटलं नाही त्याला. प्रत्येकाचं सापाचं नेचरवर डिपेंड राहते त्या गोष्टी. नाही कोबरा वगैरे असेल तर त्याचं कोबरा असलं तर तसं पकडायला जमणार. तेच विचार त्याला वेगळ्या पद्धती प्रत्येक सापाची हँडलिंग वेगवेगळी असते. त्याला कसं करतो पकडायचं असेल तर त्याला असेल तर समजा त्याला त्या लाकूड वगैरे स्टिक वगैरे राहते ना त्याच्यानं सेफ्टी बघून पकडायची असते त्याला. छान 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 चांगलं आहे. खूप मस्त. अभिनंदन तुझं. त्याला त्याला सुराख पडते. काही बोलायचं काय तुझं? डोक्यात जाते साप आहे बिनविषयी साप आपल्या भागामध्ये नॉर्मल त्याचे साप. आता कसं आहे पावसाळा तीन चालू आहे ना गळ्यामध्ये तीन वगैरे पाणी जाते. पाणी गेल्याच्या नंतर ना तसं आसपास निघतात.